आणि यानंतर मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 अपडेट्स। पुण्यात मेट्रो प्रवाशाचे 15 टोळे सोनं असलेली हरवलेली बॅग पुन्हा एकदा सुरक्षित सापडली। मेट्रोच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे सोनं असलेली ही बॅग पुन्हा सापडली। पुण्यात इंधन दरवाढीमुळे वडापावच्या किमतीमध्येही वाढ। 10 रुपयांना मिळणारा वडापाव आता थेट 25 ते 30 रुपयांवर। इंधन दरवाढीचा थेट परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतींवर पाहायला मिळाला। सीएसएमटी स्थानकावरील प्लॅटफॉर्म 16-17चा ब्लॉक लांबला। ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक आणखी 10 दिवस वाढवला। आणखी काही काळ मेल आणि एक्सप्रेस गाड्या दादर ठाणे स्थानकापर्यंतच धावणार। मुंबईमध्ये रस्त्यावर थुंकल्यास, घाण केल्यास आता दंड आकारला जाणार। दंडात्मक कारवाई करण्याचा मुंबई पालिकेचा निर्णय। रस्त्यावर थुंकल्यास 250 रुपये, कचरा फेकल्यास 500 रुपये असा दंडही आकारला जाणार। मुंबईमध्ये पावसाळा तोंडावर आलाय, त्यामुळे रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग आलाय। बीएमसीकडून प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलावरील खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती। 2047 पर्यंत मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याचा राज्य सरकारचा मोठा संकल्प। एसआरएकडून 2030 पर्यंत 7 लाख झोपड्यांच्या पुनर्वसनाचा महत्त्वाकांक्षी आराखडा। महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्ह परिषदेत मोठी घोषणा। पावसाळ्यामुळे मुंबईमधील गेटवे ऑफ इंडिया ते अलिबागमधील मांडवा दरम्यानची बोटसेवा बंद। महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आजपासून 3 महिने पावसाळी ब्रेकचा निर्णय। फेरी सेवा 31 ऑगस्ट 2026 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश। मुंबई शहरातल्या स्मशानभूमी लवकरच प्रदूषणमुक्त होतील। बीएमसीकडून कार्बन मुक्त शववाहिनी बसवण्याचा निर्णय। वायू प्रदूषण नियंत्रणासाठी हा निर्णय घेण्यात आला। इबोला विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर तपासणी कक्षाची उभारणी। दुबई बँकॉकवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था। एनआयव्हीमध्ये संशयित नमुन्यांची तपासणी होणार।